हे जमीन जी आहे खाली ही पूर्ण खडकाळ जमीन आहे. त्यामुळे हे एक झाड आणि हे एक झाड, तर ह्या झाडांना खाली जमीन वेगवेगळ्या प्रकारची असल्यामुळे हे झाड पहा, इकडची झाड बघा थोडीशी हिरवीगार दिसत आहेत. तर आमचे जे गुरुवर्य आहेत डाळिंबरत्न श्री भागवत भाऊ पवार यांच्या सल्ल्याने या झाडांना, जास्त ताण बसलेल्या झाडांना हे आपण चेक करायचं आहे. हे शेंड्याच्या काड्या ज्या आहेत बघा, हे मोडत आहेत काड्या साईडच्या वरच्या. सर्वात जास्त म्हणजे प्रॅक्टिस अशी आहे की ताण किती बसलेला आहे हे शेंड्यावरच्या ज्या रिफिलपेक्षा बारीक काड्या असतात ह्या मोडून पाहायच्या. तर ह्या झाडाला अतिरिक्त ताण बसलेला आहे. तर ॲक्च्युली असा ताण बसायला नाही पाहिजे, म्हणजे थोडक्यामध्ये शॉक बसल्यासारखं आहे. तर भागवत भाऊंनी सल्ला दिला की जी अशी झाडं आहेत, जास्त ताण बसलेला झाडं आहेत, त्यांना अतिरिक्त आपण वेगळ्या पद्धतीने या झाडांना 20-20 लिटर पाणी सोडलं पाहिजे. कारण जास्त ताण बसल्यानंतर ही जी झाडं आहेत ही शॉक लागून पूर्ण वाळू शकतात आणि सेटिंगमध्ये पुन्हा अडचण येते, सेटिंगसाठी खूप अडचण येते. तर सहज बागेमध्ये फेरफटका मारत असताना हे निदर्शनास ही एक गोष्ट आली. तर आपल्याही बागेमध्ये जर असं काही आपल्याला निदर्शनास आलं की इथे पहा, हे झाड जे आहे ते हिरवगार आहे, ॲक्च्युली पानं कोमजलेली आहेत, तानावरच झाड आहे, परंतु हे आपण बाजूचं झाड पाहू शकताय. ह्या झाडाला खूप जास्त प्रमाणामध्ये ताण बसलेला आहे. जमीन वेगवेगळी असते मित्रांनो. जमिनीच्या खाली जे लेयर्स असतात मातीचे, हे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स असतात, ते आपण काय सहजासहजी वरून काय पाहू शकत नाही. तर ह्या झाडांना जे आहे ही पाण्याची गरज आहे. तर पहा मित्रांनो, असा बारीकपणा जो असतो बागेमध्ये, जो हा अभ्यास केला पाहिजे, नाहीतर बहरच्या दरम्यान ह्या झाडांची काडी वाळून जाणार आणि झाडांना प्रथमतः तर नरकळी 80-90% नरकळी फेकणार झाड. परंतु अशाच बारीक गोष्टीवर लक्ष ठेवायला लागतं शेतकऱ्यांचं. तर पहा मित्रांनो, असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार या चॅनेलला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि